तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल की आजीभाऊ एवढ्या सकाळी सकाळी उठून कुठं होता? तर मित्रांनो आपला दौरा होता आज रतनगडावर ट्रेकिंग करायला म्हणून सकाळी लवकर उठून लगेच पाणी तापाय गेलो बरं का. त्याच्यात मस्त पैकी अंघोळ वगैरे करून डायरेक्ट भावाच्या घरी गेलो बरं कारण भाऊ पण येणार होता. मग काय इथं गेल्यानंतर व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आम्ही बुलेटवर जाणार होतो म्हणून तुम्हाला गाड्या पण दाखवतो बरं का. आमच्या 2 बुलेट होते आणि अजून पोरं येणार होते बरं का मित्रांनो. त्याच्यात राहुल नागरे आमचा मित्र आला बरं. त्याला म्हणलं तुला जर आमच्या संग फिरायला यायचं अजून पहिलं गाड्या पुस. मग या बिचाऱ्यांकडून तरी फडकं पाहिलं लागलं भाऊ गाड्या पुसायला. मग त्याच्यानंतर आनंद झाला बरं का आम्हाला मित्रांनो. त्याच्यात 5 मिनिटांमध्ये सगळे मित्र येऊन गेले बरं का मित्रांनो. आमचं लगेच गाडी काढली रतनगडाच्या दिशेने बरं. मी पण चांगली गाडी चालवणार मित्राच्या गाडीवर बसलो बरं का. म्हणून यायला म्हणलं लांबचा प्रवास ते पण बुलेट सुखरूप गडावर पोहोचलो पाहिजे बरं. मग लगेच कनोली फाट्यावर थोडं पेट्रोल टाकून घ्यावं म्हणलं म्हणजे कसं पुढे जाऊन काही टेन्शन नाही. एकाकडे डायरेक्ट गाडी निघली डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी पोहोचलो पाहिजे म्हणून आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो बरं. त्याच्यात देवगावच्या पुढे गेल्यानंतर जोरदार पाऊस चालू झाला बरं का. यायला म्हणलं चष्मा घालून पण फायदा नाही काय काढलं लगेच घातलं म्हणलं चला आता कसं तरी पोहोचलो पाहिजे बरं. त्याच्यात आकाश नावाचा मित्र संगमनेर मध्ये म्हणलं चायला पहिलं जर्किंग घालून घेतो नाही सगळे कपडे इथंच ओले व्हायचे. मग काय त्यांनी लगेच जर्किंग काढलं घालायला सुरुवात केली. त्याच्यात पुढे गेल्यानंतर आम्हाला वारी दिसली बरं का. वारी दिसले आमचं मन तृप्त होऊन गेलं बरं का मित्रांनो. त्यांना लगेच म्हणलो रामकृष्ण आली रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर लगेच आम्ही आमच्या वाटेने चाललो बरं. मित्रांनो पाऊस तर वरतून चालू होता बरं का पण वातावरण पण एवढं खतरनाक झालं होतं ना बास रे बास एक नंबर वातावरण झालं होतं बरं का मित्रांनो. मला सगळ्यांना माहिती माझा आवडता देव आणि मी फक्त कृष्णाला मानतो बरं का. अकोल्यामध्ये गेल्यानंतर मला कृष्णाची लांबून एवढी मस्त मूर्ती दिसली खतरनाक मध्ये. आणि तुम्हाला पण जर दर्शन घ्यायचं असं ना मित्रांनो त्या मूर्तीचं अकोल्या गावाला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला ही मूर्ती दिसून जाईल बरं का. आणि पुढे आमच्या संग रतनगडावर काय काय घडलं काय काय नाही त्या व्हिडिओ जर बघायचे मला नक्की लाईक करा लगेच फॉलो करून टाका बरं.